नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी, टॉपिक 3.3 नोट मेकिंग यातील आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटीजमधली पहिली ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट द वेब. खाली दिलेली वेब डायग्राम आपल्याला पूर्ण करायची आहे. तर वेब डायग्रामच्या सेंटरला दिलेलं आहे वी टेक नोट्स ऑफ. आपण कशाच्या नोट्स घेतो, तर आपल्याला एक दिलेला आहे स्पीच, भाषणाच्या नोट्स आपण घेतो. आणखी कोणत्या गोष्टीच्या नोट्स घेतो असे आपल्याला 3 उत्तर या ठिकाणी लिहायचे 3 वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये. तर एक आपण लिहू लेक्चर, दुसऱ्या ह्याच्यात लिहू बुक, तिसऱ्या ह्याच्यात लिहू आपण आर्टिकल. आता ही झाली पहिली ॲक्टिव्हिटी. यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस इन ग्रुप्स व्हाय यू टेक नोट्स. की आता ग्रुपमध्ये तुम्हाला चर्चा करायची की तुम्ही नोट्स का घेता, व्हाय यू टेक नोट्स, का नोट्स घेता तुम्ही. तर आता खालच्या डायग्राममध्ये बघा, या ठिकाणी सर्कलमध्ये दिलेले व्हाय टेक नोट्स, की नोट्स का घेता तुम्ही, आणि एक आपल्याला त्यांनी करून दिलेलं आहे. तर त्यात ते लिहितात इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस. इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकम्स ॲन ॲक्टिव्ह प्रोसेस हे आपल्याला दिलेलं आहे. बाकीचे आपल्याला लिहायचे. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये आपण लिहू रिड्युसेस स्टडी टाईम अँड व्हेरी हेल्पफुल ड्युरिंग रिव्हिजन. थर्ड, हेल्प्स इन प्रेझेंटिंग इम्प्रेसिव्ह असाइनमेंट्स क्विकली. फोर्थ, लीड्स टू बेटर अकॅडमिक परफॉर्मन्स ओव्हरऑल. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे बेटर नोट्स विल हेल्प यू रिमेंबर कन्सेप्ट्स. की ज्या चांगल्या नोट्स असतात त्या चांगल्या नोट्समुळं आपल्याला आपल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होऊन आपल्याला त्या आठवत राहत असतात. डेव्हलप मिनिंगफुल लर्निंग स्किल, आणि त्यामुळंच आपले जे एक लर्निंग स्किल आहे ज्याला आपण अर्थपूर्ण अशा पद्धतीचं लर्निंग स्किल म्हणून ते डेव्हलप होते. अँड गेन बेटर अंडरस्टँडिंग ऑफ टॉपिक. आणि नोट्समुळं आपल्याला एखाद्या टॉपिकची योग्य प्रकारे अंडरस्टँडिंग होते. डिस्कस इन ग्रुप्स डिफरंट स्टाईल्स ऑर मेथड्स यू यूज इन युअर नोट मेकिंग ऑर टेकिंग. की तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये चर्चा करायची आहे कोणत्या विषयावर, तर तुम्ही नोट मेकिंग करताना किंवा नोट टेकिंग करत असताना कोणकोणत्या वेगवेगळ्या स्टाईल आणि मेथड वापरता ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. फॉर एक्झाम्पल टू अंडरलाइनिंग इम्पॉर्टंट फॅक्ट्स. एक्झाम्पल दिलेलं आहे टू अंडरलाइनिंग इम्पॉर्टंट फॅक्ट्स. जे महत्त्वाचे फॅक्ट्स असतात त्या फॅक्ट्सच्या खाली अंडरलाईन करणं हे एक उदाहरण दिलेलं आहे. आणखी कोणकोणते मेथड आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहिली जी मेथड आहे ती आहे कॉर्नेल मेथड, कॉर्नेल 2 कॉलम नोट्स. तर त्याचं उदाहरण आपल्या या ठिकाणी पाहतो आपण की 2 कॉलम आहे की एका ठिकाणी आता एक उदाहरण दिलेलं या ठिकाणी कीवर्ड्स आणि त्याच्यावर असलेले नोट्स. ही जी कॉर्नेल 2 कॉलम मेथड आहे. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीची आपल्याला एक मेथड पाहता येईल की ज्या मेथडचं नाव आहे आउटलाइनिंग मेथड. आता आउटलाइनिंग मेथडमध्ये काय असतं ते बघू. इन आउटलाइनिंग मेथड यू पुट द मेन आयडिया और टॉपिक क्लोजेस्ट टू द लेफ्ट साइड ऑफ युअर पेजेस ॲज हेडर्स. देन यूज इंडेंशन्स दॅट इज टू लीव स्पेस ॲज इफ यू बिगिन अ न्यू पॅराग्राफ अँड मूविंग टू द राईट ईच टाईम टू अरेंज द रिलेटेड पॉईंट्स वन आफ्टर दी ऑदर. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कीवर्ड लिहित असता म्हणते लेफ्ट साईड, तुमच्या पेजेसच्या लेफ्ट साईडला हेडर म्हणून एक. तर एक फॉर्मॅट या ठिकाणी दिलेले तेव्हा कीवर्ड
दिस इज द मेन डिव्हिजन, दिस इज द सब डिव्हिजन, दिस इज ए सपोर्टिंग फॅक्ट. अशा 3 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर खाली दिलेले कीवर्ड, दिस इज द मेन टॉपिक, दिस इज अ सब टॉपिक, दिस इज ॲन आर्ग्युमेंट इन सपोर्ट. तर अशा पद्धतीची ही एक आउटलाइनिंग मेथड आहे. त्यानंतरची एक मेथड आपण बघू की बॉक्स अँड बुलेट मेथड. मग बॉक्स अँड बुलेट मेथडमध्ये काय असते? इन धिस अ बॉक्स इज ड्रॉन फॉर एव्हरी मेन आयडिया, की प्रत्येक महत्त्वाच्या कल्पनेसाठी एक बॉक्स त्या ठिकाणी ड्रॉ केलेला असतो. अंडर ईच बॉक्स आर सपोर्टिंग पॉईंट्स रिटर्न अगेन्स्ट दी बुलेट पॉईंट्स, की प्रत्येक बॉक्समध्ये काय केलेलं असते? काही बुलेट असतात, त्या बुलेटच्या समोर बुलेट पॉईंट्स लिहिले जात असतात. ते डॉट्स असतात, त्याला आपण बुलेट्स म्हणतो. त्यासमोर त्या बुलेट पॉईंट लिहिले जातात. तो फॉर्मॅट आपण बघूयात की टायटल, त्यानंतर खाली ऑथर आणि सेंट्रल आयडिया पहिली दिली. तर यामध्ये कोणकोणते बुलेट पॉईंट आहेत? तर समजा 4 असतील तर 4 पॉईंट आपण लिहिणार, 5 असतील तर 5 पॉईंट लिहिणार. यातून आपल्याला नोट्स काढण्याची जी पद्धत आहे ती सोपी होऊन जाते. समजा ही एक आयडिया आली, दुसरी एखादी आयडिया असेल तर सेंट्रल आयडिया सेकंड म्हणून लिहिता येईल आणि त्यामध्ये कोणकोणते बुलेट पॉईंट आहेत ते सुद्धा आपण अशा पद्धतीनं लिहिता येतं. या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स वगैरे आहेत, ज्याला आपण मॅपिंग मेथड म्हणतो. त्यानंतर चार्टिंग मेथड असेल. आणखी काय काय करता येतील तर मिनिमाइज डिस्ट्रॅक्शन्स, त्यानंतर रिव्ह्यूइंग नोट्स, यूज ॲब्रिव्हिएशन्स अँड सिम्बॉल्स. हे करत असताना आपण ॲब्रिव्हिएशन, सिम्बॉल याचासुद्धा वापर करत असतो. म्हणजे ह्या ज्या काही मेथड्स आहेत, या मेथड्सच्या आणि या गोष्टींच्या माध्यमातून आपण नोट्स घेत असतो किंवा नोट्स काढत असतो किंवा नोट तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. मग बऱ्याच वेळेस यामध्ये जे काही सिम्बॉल्स असतील, ॲरोज असतील, ॲब्रिव्हिएशन्स असतील, हे या ठिकाणी आपण वापरत असतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे टेबल, चार्ट्स, बार, ग्राफ यांचासुद्धा वापर आपण नोट्स काढत असताना घेत असतो, जेणेकरून त्याद्वारे आपल्याला ह्या नोट्स समजण्यात एकदम सहजता येते, ते सोपे होऊन बसत असतात. तर हे होते नोट मेकिंगमधील आईस ब्रेकर्स. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.